हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनलचा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जो आहे तो फिफ्थ सॉल्व्ह करत आहे, ज्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. अशाच टाईपचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात, तर त्यासाठी आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. या टाईपची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन पण ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. तर बघा, हे जे क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी पण खूप कामात येणार आहे. तर आता इथे आपण 10-10च्या क्वेश्चन सेट्समध्ये सर्व करत आहे, तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे इम्पॉर्टंटसाठी आपला 5वा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण पुन्हा आज 10 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय इथे. बाय मेकिंग अँड सेलिंग 9,000 युनिट्स ऑफ प्रोडक्ट अ कंपनी मेक प्रॉफिट ऑफ 10,000. Whereas by selling 7,000 unit it incur a loss of 10,000. What is the break even number of units? ठीक आहे. बघा, 9,000 युनिट्सची विक्री केल्यावर एका कंपनीला 10,000 नफा होतो, तर 7,000 युनिट्सची विक्री केल्यावर 10,000 तोटा होतो. तर ब्रेक इवन पॉईंट किती युनिट्सवर येईल? तर बघा, गिवन दिलेलं आहे आपल्याला प्रॉफिट ॲट 9,000 युनिट म्हणजे 10,000 आणि लॉस दिलेला आहे आपल्याला 7,000 युनिटचा 10,000. ठीक आहे. आता बघा, फॉर्म्युला BEP काढायचा आपल्याला. ब्रेक इवन पॉईंटचा फॉर्म्युला आहे युनिट ॲट लॉस प्लस लॉस डिवाइड बाय प्रॉफिट प्लस लॉस इंटू युनिट्स ॲट प्राइस मायनस युनिट ॲट लॉस. तर बघा, BEP काढण्यासाठी युनिट्स आपल्याला लॉस दिलेला आहे 7,000 डिवाइड बाय लॉस किती आहे 10,000 डिवाइड बाय 10 प्लस 10 म्हणजे जे दोघांची कॉस्टिंग आहे प्रॉफिट अँड लॉस इंटू 9 मीन्स प्रॉफिट युनिट. ठीक आहे. मायनस 7,000. तर याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर इथे किती येईल BEP 8,000 युनिटचा. तर किती युनिट्स राहील आपला 8,000 युनिट हा आपला ब्रेक इवन पॉईंट राहील. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, 1,200 युनिट ऑफ मायक्रोचिप्स आर रिक्वायर्ड टू अर्न 1,06,000 प्रॉफिट इन मोनोपोली मार्केट. फिक्स कॉस्ट इज 74,000. Contribution is 3/4 of the variable cost. What should be the target selling price per unit? बघा, एकाधिकार बाजारात 1,06,000 नफा कमावण्यासाठी 1200 मायक्रोचिप्सची विक्री आवश्यक आहे. स्थिर खर्च 74,000 आहे. योगदान मीन्स कॉन्ट्रीब्युशन जे चल खर्चाच्या 3/4 इतके आहे. अशा वेळी एका युनिटचे लक्ष किती किमतीवर किती असावे? तर बघा, फॉर्म्युला काय, टोटल कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपल्याजवळ फिक्स असेट प्लस प्रॉफिट पर्सेंट. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट जर काढला तर टोटल कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय युनिट्स आणि कॉन्ट्रीब्युशन जे दिलेलं आहे ते 3/4 इंटू व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन ऑफ 4/3. ठीक आहे. आणि सेलिंग प्राइस पर युनिट म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट प्लस कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर हे फॉर्म्युलेज आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर टोटल कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर 74,000 आपल्याला फिक्स कॉस्ट दिली होती प्लस 1,06,000 आपल्याला अर्न केले होते. बरोबर आहे. तर इथे झाले टोटल 1,80,000. आता कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढायचं तर 1,80,000 डिवाइड बाय 1,200 मीन्स किती झालं 1,50,000. तसाच व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट जर केलं तर 150 इंटू 4/3 म्हणजे किती झाले 200. तर सेलिंग प्राइस जर काढली आपण तर व्हेरिएबल कॉस्ट प्लस कॉन्ट्रीब्युशन म्हणजे किती झाले 200 प्लस 150 म्हणजे 350 जी आहे ती काय असला पाहिजे, त्याची टार्गेट सेलिंग प्राइस पर युनिट असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, if project A has a net present value means NPV of 30 lakh and project B has NPV of 50 lakh, what is the opportunity cost if project B is selected? ठीक आहे. काय म्हटलं आहे, प्रोजेक्ट A चा NPV 30 लाख आहे आणि प्रोजेक्ट B चा NPV 50 लाख आहे. जर प्रोजेक्ट B निवडला तर संधी खर्च मीन्स अपॉर्च्युनिटी कॉस्ट किती आहे हे काढायचं आहे. तर बघा, फॉर्म्युला दिला अपॉर्च्युनिटी कॉस्टचा. अपॉर्च्युनिटी कॉस्टचा फॉर्म्युला NPV ऑफ नेक्स्ट अल्टरनेटिव्ह फॉरगॉन्स मीन्स इनडायरेक्टली जे पण काही अल्टरनेटिव्ह राहील ते. तर बघा, प्रोजेक्ट कॉस्ट NPV A चा दिला आहे 30,000 आणि प्रोजेक्ट B दिलेला आहे 50,000 म्हणजे प्रोजेक्ट B इज सिलेक्टेड देन प्रोजेक्ट इज फॉरगॉन. बरोबर आहे. तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट जर बघितली तर किती येईल त्याची 30 लाख रुपये. सिम्पलचा फॉर्म्युला. नेक्स्ट, फोर्थ, बघा, A Limited has EPS of 3 rupees last year and paid 60% of its earning as a dividend. Long-term growth rate if in earning is dividend is expected to be 6%. If required rate of return is 40%, what is the PE ratio of A Limited? बघा, काय म्हटलंय, A Limitedच्या मागील वर्षीचा EPS 3 रुपीज होता आणि त्याने 60% नफा लाभांश म्हणून दिला.
उत्पन्न व लाभांशाचा दीर्घकालीन वाढ दर 6% आहे, तर इक्विटीवरील अपेक्षित परतावा दर 40% असेल, तर ए लिमिटेडचा पीई गुणोत्तर किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. बघा, EPS दिला आहे 3 रुपीज, डिव्हिडंड पे आउट 60%, ग्रोथ रेट 6% आणि रिटर्न ऑफ रिक्वायर्ड दिलेला आहे आपल्याला 40%. तर पी रेशिओचा फॉर्म्युला काय, डिव्हिडंड पे आउट डिवाइड बाय ग्रोथ रेट रिक्वायर्ड रिटर्न ऑफ डिव्हिडंड मायनस ग्रोथ रेट. तर बघा इथे पी रेशिओ जर 0.60 म्हणजे 60%, 0.14 म्हणजे 14% आणि मायनस 0.6 म्हणजे 6%. तर याचा पी रेशिओ जर काढला तर किती येत आहे, 7.50. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, द करंट स्पॉट रेट फॉर US dollar is 50. Inflation is 6% in India and 2% in the US. What will be the expected spot rate of the US dollar after 1 year? बघा, US डॉलर साठी वर्तमान स्पॉट दर 50 रुपये आहे, भारतातील महागाई दर 6% आणि अमेरिकेतील 2.5% आहे. 1 वर्षानंतर US डॉलरच्या अपेक्षित स्पॉट दर किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, करंट स्पॉट रेट 50, इन्फ्लेशन इन इंडिया 6%, इन्फ्लेशन इन US 2.5. तर एक्सपेक्टेड स्पॉट रेट म्हणजे काय, करंट स्पॉट रेट इंटू 1 प्लस इन्फ्लेशन इन इंडिया डिवाइड बाय 1 प्लस इन्फ्लेशन इन US. तर एक्सपेक्टेड स्पॉट रेट जर 50 इंटू 1.06 डिवाइड बाय 1.025, जर याला कॅल्क्युलेट केलं तर किती येत आहे, 51.71 याचं काय येत आहे, एक्सपेक्टेड स्पॉट रेट येत आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. नेक्स्ट, 6, DEF Limited replaced 52 crore in overnight call deposit with the foreign bank at 5.65% per annum. What amount will it receive from the bank next day? बघा, DEF लिमिटेडने परदेशी बँकेत 52 कोटी एक दिवसीय ओव्हरनाईट कॉल डिपॉझिटमध्ये ठेवले. व्याज दर 5.65 वार्षिक होता, तर दुसऱ्या दिवशी कंपनीला किती रक्कम प्राप्त होईल? तर बघा, प्रिन्सिपल आहे 52 करोड, इंटरेस्ट रेट आहे 5.65% आणि टाइम दिलेला आहे 1 डे. तर इंटरेस्टचा फॉर्म्युला इंटरेस्ट इंटू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम. तर 52 करोड इंटू 5.65 इंटू 1/365, कारण की एकच दिवसाचा काढायचा आहे. तर टोटल अमाऊंट जर काढली इंटरेस्ट किती येईल इथे 80,493 आणि टोटल अमाऊंट किती रिसिव्ह 52 करोड 80,493 रुपीज रिसिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट, 7th, the rates in Kolkata market are rupees or dollar. Spot is 46 or 78 and euro or dollar is 0.52 divided by or 86. If an Indian importer require pounds, ठीक है, हाँ pounds है, सॉरी euro म्हटलं मी, pounds. ठीक है, what rate will be the quote to him? बघा, कोलकाता बाजारात दर उपलब्ध रुपीज डॉलर स्पॉट आहे 46.75 86 आणि पाऊंड आणि डॉलर जे आहे ते 0.52 आणि 86. एखाद्या भारतीय भागातील पाऊंड्समध्ये रक्कम हवी असेल तर त्याला कोणता दर दिला जाईल? तर बघा, गिवन दिलेले आहे आपल्याला, इम्पोर्ट जेव्हा आपण करतो आहे तेव्हा आपल्याला इम्पोर्ट्स दिलेला आहे, आज रेट आहेत आपल्याजवळ. तर फॉर्म्युला काय आहे, रेट इक्वल्स टू आज डिवाइड बाय बीट म्हणजे 46.75 डिवाइड बाय 0.25. तर काय पाऊंडचा रेट येईल 88.51 रुपीज. ठीक है. नेक्स्ट, 8, ए लिमिटेड एंड एक्सपोर्टर रियलाइज ऑन द इंटरबैंक, ठीक है, रेट ऑफ rupees and dollar is 46 or 10 and requested his banker to purchase a bill of USD 80,000. If banker wants a margin of 0.08%, what will be the rate quote? जर बघा, ए लिमिटेड ने ए निर्यात दर रुपीज डॉलर 46.50 ऑफ 10 या इंटरबँक दरावर अवलंबून होता. USD 80,000च्या बिलची खरेदीसाठी करण्यास बँकेला सांगितले. जर बँकेला 0.08% मार्जिन हवा असेल तर कोणता दर दिला जाईल? तर बघा, इंटरबँक रेट आपल्याला दिला आहे. एक्सपोर्टर सेल वॉन्ट्स मीन्स USD बाय करायचा आहे. परचेस USD बीट 46.50 आणि बँक मार्जिन 0.08%. तर कोट रेट जर काढायचा आहे तर इंटरबँक बीट रेट इंटू 1 मायनस प्रॉफिट पर्सेंट मार्जिन पर्सेंटेज. बघा, 46.50 इंटू 1 मायनस 0.008, तर इथे येईल आपल्याला 46 इंटू 0. म्हणजे किती येईल 46.46% जे आहे ते काय लागेल त्याला रेटला. नेक्स्ट, 9, फर्म पी
Limited and M Limited are identical, except M Limited use 10 lakh debt. If corporate tax rate is 40%, by how much M Limited value is higher than P Limited? बघा, P लिमिटेड आणि M लिमिटेड एकसारखे आहेत, परंतु M लिमिटेड 10 लाख कर्ज वापरते, कॉर्पोरेट जर 40% असेल तर M लिमिटेडची किंमत P पेक्षा किती जास्त असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा फॉर्म्युला दिलेला आहे, इन्क्रीज इन व्हॅल्यू ड्यू टू डेप्थ. बघा डेप्थ इंटू टॅक्स रेट. तर गिवन बघा डेप्थ दिलेला आहे 10 लाख, टॅक्स रेट दिलेला आहे 40% म्हणजे 0.40. तर इन्क्रीज इन व्हॅल्यू जर पाहिला तर 10 लाख इंटू 0.40 म्हणजे किती आले इथे 4 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 4 लाख. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. आता बघा 10th नंबर काय म्हटलाय, annual cost saving is 4 lakh, useful life is 4 year, cost of project is 11,42,000, what is the payback period? ठीक आहे. बघा वार्षिक बचत 4 लाख आहे, उपयुक्त आयुष्मान वर्ष 4 वर्ष आहे, प्रकल्प खर्च 11,42,000 आहे, तर पेबॅक पिरियड किती असेल? तर बघा annual cost saving 4 lakh, प्रोजेक्ट कॉस्ट 11,42,000, युजफुल लाईफ 4 years. ठीक आहे. तर पेबॅक फॉर्म्युला पिरियड काय, पेबॅक पिरियड इनिशियल इन्व्हेस्टमेंट डिवाइड बाय एन्युअल कॅश इनफ्लो. ठीक आहे. तर पेबॅक पिरियड बघा 11,42,000 डिवाइड बाय 4 लाख. तर पेबॅक पिरियड बाय 2.85. कन्व्हर्टेबल डेसिमल जर पाहिलं तर 0.88 इंटू 12 म्हणजे 10.26 अप्रॉक्सिमेट 10 मंथचा. तर पिरियड जो राहील तो 2 years 10 मंथचा, मीन्स इनडायरेक्टली क्लोजेस्ट ऑप्शन जे राहील आपल्याजवळ ते आपण त्याला सिलेक्ट करू. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोच्या अकाउंट्सच्या PDF आहेत, मॉक टेस्ट PDF आहे आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन जे असे आपण सॉल्व्ह केले ती सुद्धा PDF अवेलेबल आहे आणि रिव्हिजन बेस्ड PDF सुद्धा. ज्यांना पण PDF हवे असतील त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करू शकता. इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाणार. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.